श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 332. कनाशी येथे मळ्यात रामदेव व शिष्याची भेट. रामदेव उर्फ दादो साने श्री गोविंद प्रभू महाराजांना विनंती केली की जीजी आमचे सर्वज्ञ मला कोठे दर्शन देतील. श्री प्रभूंनी सांगितले, मेला जाय म्हणे, कानडगाव भालगावाला जाय म्हणे. तसेच ते निघाले. चार ठाण्याला आले. तेथे सादाला भेटले. सादाने ओसरीवर बसायला घातले. दादो श्री प्रभूंची महिमा सांगू लागले. तेव्हा सादाने विचारले, जे जे विद्रेही क्रीडा करतात ते यावर दादो साने म्हटले, हो हो बाई तेच. तसेच सादेला एकता क्षणीच अकृत्रिम आनंद येऊ लागला व त्या आनंदाच्या भरात ती डेरा घासायची व डोळे गरागरा फिरवायची व दादो सर्वज्ञांच्या दर्शनाला निघाले. सोबत सादाही निघाली. ते करंजाळ्याला आले. तेथे साम कोसा भेटली, ती सोबत निघाली. असे सर्व शिष्य भेटत भेटत कानड गावाला पोचले. पण सर्वज्ञ तेथून निघून गेले होते. सर्वज्ञ पुढच्या मुक्कामाला गेले. सर्वज्ञ पुढे ते मागे असे ते वाघडीला आले. तेथून सर्वज्ञ त्याच दिवशी निघून गेले होते. मग दादोसाने म्हटले, ज्यावेळी सर्वज्ञांचे दर्शन होईल त्याच वेळीच तोंड धुणार, चूड भरणार, अर्थात सर्वज्ञांचे दर्शन होईपर्यंत पाणी सुद्धा पिणार नाही. महादायसाने सांगितले, दादो मी तुमच्यासोबत येईन. तसेच ते दोघे पुढे निघाले. तोपर्यंत सर्वज्ञ कनाशीला पोचले. मळ्यात गेले. बाईसाने म्हटले, बाई येथे बैठक घाला. तेव्हा बाईसा म्हणाली, एवढ्यातच कसे थांबायचे, आजकाल लहान दिवस. येथे ब्राह्मणाचे एकच घर, पुढे चालत राहणेच योग्य. सर्वज्ञांनी म्हटलं, बाई पक्षी उडत येतात तसे आमचे भक्त येत आहेत. त्यांच्यासाठी येथे थांबावेच लागेल. पुढे आता येणार नाही. मग बाईसाने बैठक घातली. सर्वज्ञ बैठकीवर बसले. तेथे एक जोगी व जोगिनी होती. त्यांनी सर्वज्ञांना बघितले. ते निघाले. रस्त्याने चालताना जोगी सर्वज्ञांविषयी जोगिनीला म्हणू लागला, पाहिलेस का देवी, पृथ्वी पर्यटन केले, पुष्कळ पुरुष पाहिलेत, परंतु असे सुंदर पुरुष नाही बघितले. तिने म्हटले, श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.